बीडच्या नशिबी सदैव बदनामीच. आणि या ना त्या प्रकरणातून ज्या पद्धतीने गेल्या 4 वर्षापासून बदनामीचे स्वर या बीडच्या मागून काय हटायला तयार नाहीत आणि ज्या पद्धतीची परिस्थिती बीडच्यावर आणून ठेवली, खऱ्या अर्थानं याला कोण जबाबदार हाच प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा आहे. त्याला राजकीय परिस्थिती जबाबदार आहे की त्याला सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे का त्याला आध्यात्मिक परिस्थिती जबाबदार आहे का त्याला सर्वसामान्य लोकांच्या विचार करण्याची परिस्थिती संपली आहे, अशी भूमिका आता समाज पाटलावर दिसू लागली. कारण की प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या पद्धतीनं आज आम्ही विळख्यात अडकलोय आणि एकानंतर एक ज्या पद्धतीची बदनामीची ससेमिरा आमच्या पाठीशी उभा आहे, खऱ्या अर्थानं ह्याच्यात आम्ही कुठं कमी पडतोय हाच सगळ्यात मोठा महत्वाचा प्रश्न उभा राहतो. या मिरया शाळेच्या विभत्स कांडाच्या पासून जे बदनामीचे स्वर या बीड जिल्ह्याशी जुळू लागले, त्याच्यानंतरची परिस्थिती आता खरात प्रकरणाशी कनेक्शन असलेल्या परिस्थिती दाखवून खऱ्या अर्थाने या जिल्ह्याची खरी विटंबना केली. खरात भोंदूबाबाची जी परिस्थिती सगळ्या मीडियावर तुम्हाला पाहावयास मिळते, त्याच्याबद्दल काही सांगायची गरजच राहिलेली नाही. कारण की त्याने सगळ्या मीडियाने त्याचं सगळं पोस्टमॉर्टम करून त्याच्या सगळ्या अवस्थेच्या आणि सगळ्या परिस्थितीची भरपूर चित्रण झालेली आणि सर्वसामान्य माणसाला आता ही चित्रण खऱ्या अर्थानं हेटाळणी करण्यासारखं वाटू लागलंय. पण खऱ्या अर्थानं बीडमध्ये ज्या पद्धतीची भूमिका या राजकीय परिस्थितीने आणून सोडली आणि या परिस्थितीतून कितीतरी निष्पाप जीवांना या कनेक्शननी आपल्या विळख्यात घेऊन स्वतःच्या मतलबासाठी त्या पद्धतीच्या परिस्थित्या यावर आणून ठेवल्यात ना, खऱ्या अर्थानं तेच आज आम्हाला विचार करणारा लावणार आहे. कारण की विचार करताना या गोष्टी ज्या पद्धतीची परिस्थित्या निर्माण होत आहेत आणि ज्या पद्धतीने ही राजकीय व्यवस्था सामाजिक परिस्थिती कशा पद्धतीनं आरूढ होते ना, तर त्याचे प्रत्यक्ष परिणाम हे खऱ्या प्रकरणात निघालेले कनेक्शन आहेत. आज समाज माध्यमांवर ज्या पद्धतीची विटंबना ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडून ठेवल्यात ना, आणि खऱ्या अर्थानं व्हायरल होणारी एकानंतर एक पत्र, व्हायरल होणारी एकानंतर एक विधानं, हे समाज माध्यमांचे आणि बीड जिल्ह्याचे वाभाडे काढणार आहे. काय होता बीड जिल्हा, काय परिस्थिती आणून सोडल्या या बीड जिल्ह्याच्या, हेच कळायला मार्ग नाही. आज पूर्णच्या पूर्ण ज्या लोकांना या समाजातला उच्चप्रभू समाज समजला जातो म्हणजे ते डॉक्टर्स, आणि त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीने राजकीय बडगा वापरून किंवा राजकीय परिस्थिती वापरून आपल्या स्वतःच्या पैसा कमवण्याची मानसिकता आणि लालसा कशा पद्धतीने पूर्ण करण्यासाठी कशी घापापलेली लोक या खरात या कांडांनी समोर आणलेली आहेत. खऱ्या अर्थाने स्वयंघोषित हा कॅप्टन समाजाच्या कोणत्या परिस्थितीला कशा पद्धतीनं पोखरून गेलाय आणि ह्याला पोखरण्यासाठी जी राजकीय बळ मिळत गेली ना, ती बळ खऱ्या अर्थानं समाजाला नासवणारी बळ आहेत. आज प्रत्येक ठिकाणी पाहिलं तर काही ना काहीतरी खराच्या संदर्भात विषय समोर येतोच आहे. आज ज्या पद्धतीच्या समाज माध्यमांवर ही खरात ही प्रकरणं ज्या पद्धतीनं अधोरेखित होत आहेत, त्याला पाहिल्यानंतर माणूस इतक्याही खालच्या स्तराला जाईल, अशाही पद्धतीची वृत्ती जोपासेल हे असं कधी वाटत नाही. पण ह्याच्या पलीकडच्या परिसीमा ओलांडलेल्या लोकांनी या पद्धतीच्या परिस्थिती आणून सोडल्या आहेत ना, खऱ्या अर्थानं ते आज समाजाला भयभीत करणार आहेत. ज्या पद्धतीनं त्या स्त्रीलिंग म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचा जो ठपका एकेकाळी बीडवर लागून ज्या पद्धतीनं बीडमध्ये या प्रकारची सगळी यंत्रणा हायजॅक झाली होती आणि शासनाचा ससेमिरा ज्या पद्धतीनं त्या स्त्री भ्रूण हत्येच्या माग हात धुवून लागला होता, त्यामुळे ज्या परिस्थितीमध्ये आज या खरातनं ती परिस्थिती परत बीड जिल्ह्यामध्ये आणून ठेवली. फक्त स्त्री भ्रूण हत्याच नाही तर सामाजिक परिस्थितीमध्ये स्वैराचार आणि व्यभिचार काय असतो आणि सामाजिक परिस्थिती ही कशा पद्धतीनं बरबटली जाते याचे सगळे उदाहरणं या खराच्या माध्यमातून मिळालेल्या कनेक्शनच्या माध्यमातून कळायला लागले. सुरुवातीच्या तपासामध्ये 100 व्हिडिओचा विषय होता, पण आता तो आकडा काही कमीच पडना, आता 3000 वर आकडा आला.
अजून काही दिवस या सोसायट्यांचं SITचं काम जर जोरात सुरू झालं तर आता हे आकडे कितीपर्यंत जातील याची शाश्वती राहिलेली नाहीये. पण सगळ्यात मोठी कमाल आहे त्या राजकीय कनेक्शनची, की ज्या कनेक्शननं खऱ्या अर्थानं या जिल्ह्याची खरी अवस्था करून ठेवली. स्वतःला सामाजिक जीवनात ह्यासाठी जर यांनी आणलं असेल आणि अशा परिस्थिती निर्माण करून आपल्या पदाचा गैरवापर करून, आपल्या परिस्थितीचा गैरवापर करून, आपल्या हॉटलाईनचा गैरवापर करून सर्वसामान्य माणसांना किंवा उच्चप्रभू लोकांना त्यांच्या पैशाला लुटण्याच्यासाठी जर अशा पद्धतीचे हातखंडे वापरण्यात येत असतील तर हे समाजाच्या दृष्टीनं कुठं मान्य करणार आहेत. आणि आज जी परिस्थिती आज जिल्ह्याची झालेली आहे, कारण की जिल्ह्यामध्ये इतकंच एक प्रकार नाही, तर गेल्या 4 वर्षात अशा पद्धतीने बीड जिल्ह्याची वाताहत झालेली आहे की त्या वाताहतीमध्ये कशा पद्धतीने बीड जिल्हा लवकरात लवकर सावरावा आणि पूर्वपटलावर कशा पद्धतीने बीड जिल्ह्याला आणता येईल ह्याच्यासाठी प्रयत्न सोडा, यापेक्षा खालच्या स्तराला कसं जाता येईल याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलंय की काय अशीच परिस्थिती निर्माण झाली. ज्या पद्धतीनं काल एका समाज माध्यमांवर ज्या पद्धतीने त्या अभिव्यक्ता महोदयांनी ज्या पद्धतीची परिस्थिती बीड जिल्ह्याची सांगितली आणि या सगळ्या परिस्थित्यांमध्ये ज्या परिस्थितीत अडकलेल्या व्यवस्था आहेत, ह्या व्यवस्था ज्या पद्धतीच्या कार्यरत आहेत किंवा ज्या परिस्थितीने हे चैन चालत निघत चाललेली आहे, खऱ्या अर्थाने हे चैन कशा पद्धतीने समृद्ध करण्यामध्ये राजकीय व्यवस्था कशा पद्धतीने बळाढ्य होत चाललेली याचं उदाहरण आहे. कारण की ही सगळी परिस्थिती आज आम्हाला जरी सोपी वाटत असेल तर येणाऱ्या काळात या परिस्थितीचे परिणाम दूरगामी होणार आहे. कारण की सगळ्यात मोठं जो सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक अंग असतं ते म्हणजे आमच्या वैचारिकता आणि आमची सांस्कृतिक चळवळ असते, बीड जिल्ह्याला मिळालेली प्रतिष्ठा असते. परंतु या प्रतिष्ठेच्या पलीकडे जाऊन ज्या पद्धतीची अधोगती आमच्या नशिबी आणून सोडलेली आहे ना, आज ज्या खरात सारख्या कनेक्शनच्या माध्यमातून आता किती कनेक्शन म्हणजे त्याच्यात कॅनल रोड, ज्या रोडचे उदाहरण दिले जात आहेत, म्हणजे एरिया वाईज जर या पद्धतीचे नेटवर्क जर पसरलेले असतील तर त्याला यंत्रणा किती मजबूत असेल किंवा ती यंत्रणा किती स्ट्रॉंग असेल. आजही त्या राजआश्रयाच्या जी अपेक्षा आणि लागलेले बालंट कशा पद्धतीनं लवकरात लवकर पुसले जातील आणि आम्ही आमच्या राजकीय परिस्थितीनं त्याला कसं दाबता येईल याचीच विधानं या समाज माध्यमांवर सुरू आहेत. लाज वाटली पाहिजे, लाज. सार्वजनिक जीवनात येऊन तुम्ही जर अशा पद्धतीचे विभत्स कांड करून सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणार असताल किंवा स्वतःच्या मतलबासाठी सरकारी यंत्रणेचा वापर अशा पद्धतीने गैरवापर करून सर्वसामान्य माणसाचं जीवन हराम करत असाल ना, तर तुम्ही सामाजिक जीवनात येण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. पण आज समाज जीवनाची जे परिमाण बदललेली आहेत, ज्या पद्धतीने समाज जीवनामध्ये येणाऱ्या लोकांची जी परिस्थिती बदललेली आहे ना, त्याला खऱ्या अर्थाने या राजकीय परिस्थितीने बदललं पाहिजे. बरं वाटलेल्या आणि अशा अवस्थेत येणाऱ्या किंवा स्वतःचा मतलब साधण्यासाठी लोक ज्या राजकीय राजाश्रय मिळवण्याचा प्रयत्न करतात ना, खऱ्या अर्थानं त्यांना दूर लोटलं पाहिजे. दादानी ही गोष्ट ओळखली होती. अजितदादा नेहमी म्हणायचे की अपेक्षेने आलेले लोक ज्या पद्धतीने आम्हाला येऊन चिटकतात आणि त्या पद्धतीचा मोठा हार आणून आमच्या गळ्यात घालतात, त्या पद्धतीनं आम्हाला वाटतं की ही परिस्थिती काही सोपी नाहीये. पाया पडा, आपण कोणाच्या पडा याचीही उदाहरणं दादा देऊन गेलेत. पण आमच्या पचनी ही गोष्ट कधीच पडणार नाही. कारण की आमचा स्वार्थ इतका मोठा होतो आणि आमची परिस्थिती एवढी मोठी होते की आम्हाला आमची स्वार्थ साधण्यासाठी त्या माणसाच्या कुठपर्यंत शरण जावं याचीही तमा राहिलेली नाही. त्यामुळे या संस्कृतीला, या जिल्ह्याच्या परिस्थितीला लागलेलं एक परमेश्वर कधी दूर करणार आणि अशा परिस्थितीमध्ये हे खरातचे कनेक्शन अजून बीडमध्ये कुठपर्यंत पसरलेले आहेत आणि या खरातमुळे ज्या पद्धतीच्या बदनामीचा ठपका आमच्या बीडच्या लोकांच्या माथी पुन्हा लागणार आहे, ती खऱ्या अर्थानं आता सगळ्यात मोठी कसोटी आहे.
त्यामुळं सामाजिक परिस्थिती सुधारायची असेल तर खरी अर्थानं आता म्हणण्याची वेळ आली की राजकीय परिस्थिती सुधारण्याची वेळ आलेली. कारण की या लोकांना जोपर्यंत योग्य तो धडा शिकवला जाणार नाही, योग्य ती परिमाणं जर यांनी पाळली नाही, तर यांना निवडणुकीतून बहिष्कार करण्यासाठी आम्हाला बाध्य व्हावं लागेल. तोपर्यंत या राजकीय लोकांच्या माध्यमातून अशा भामट्या लोकांना राजाश्रय देण्याची परिस्थिती थांबणार नाही. त्यामुळं या संदर्भात तुमच्या मनात काय वाटत असेल आणि या संदर्भात तुमच्या मनात जर खरीच चीड असेल तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.